खरं म्हणजे डॉक्टर बाबरांना मी भेटलो होतो 3 वर्षापूर्वी, 3-3.5 वर्ष झाली. इसाक मुजावर साहेब माझ्याकडे आले होते. ते पप्पांचे अगदी खास मित्र. प्रत्येक वाढदिवसाला प्रत्येक प्रकरणाला इसाक मुजावर बरोबर असायचे. ते म्हणाले पप्पांवर आपल्या पप्पांवरती पण पप्पांत म्हणायचे, पप्पांवर एक पिक्चर बनतंय, आपल्याला स्टोरी बनवायची. तर बनवूया ना, पण कोण बनवते? म्हणजे डॉक्टर बाबरे आहेत. म्हणजे डॉक्टर साहेब पिक्चर बनवते असं नाही, बघून आपण त्याला भेटून येऊया. पण मी त्यांना सांगितलं की त्या पिक्चरमध्ये पप्पांच्या चांगल्या गोष्टी आहेत त्याच दाखवायच्या. बाबरे साहेबांना माझी एक विनंती होती की त्या चांगल्या गोष्टी आहेत त्याच दाखवायच्या, कारण प्रत्येक माणसाच्या आयुष्यात काहीतरी इकडे तिकडे असतंच. हां, तर ते आम्हाला पण माहिती होतं काय इकडे तिकडे असतं ते. हां, पण ते त्यांनी दाखवायचं नाही कुठे. ते बोलले नाही, पप्पांचं जोपर्यंत सुरुवातीपासून ते अडवेलापर्यंतचा काळ आहे तोच दाखवायचा आहे. म्हणून त्याच्यात तुम्हाला 100 आठवणी देतो आम्ही, मी आणि इसाकबाई. त्याप्रमाणे मग आम्ही जवळजवळ 2 वर्ष त्यांच्याबरोबर बसलो होतो. इकडे ऑफिसमध्ये यायचो, ते आम्हाला बाबरे साहेब आम्हाला कधी खायला प्यायला द्यायचे. नाही प्यायला नाही, पण खायला तर द्यायचं. कारण प्यायला त्यांच्याकडे औषधच असायचं. आज काय त्यांच्यामुळे मी इथे मोठा आहे. तर माझ्या पप्पांची जी काही आठवणी होत्या, जी काही आठवणी होत्या, त्या सगळ्या या एक अल्बेलामध्ये आलेल्या आहेत. आणि छान 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 बनवलं पिक्चर. आणि साहेबांनी पण शेखर साहेबांनी पण पुष्कळ त्रास घेतला आहे. मंगेश साहेबांनी पण पुष्कळ त्रास घेतला आहे. मंगेश साहेबांना मी भेटलो नव्हतो त्यावेळेला. मग त्यावेळेला मंगेश साहेब आमच्या ह्याच्यातच नव्हते, फक्त आम्ही स्टोरी बनवत होतो बसून बसून, आणि ते काय खायचं असं ते घेत येतो. तर ते सगळं आम्ही केलेलं आहे. नंतर माझी मुलगी पण अमेरिकेला होती. तिने पण मला बोलला तुम्ही काय करताय, पप्पांचं आयुष्य काय होतं काय नाही ते कसं दाखवणार तुम्ही. बोलू नाही, ते बाबरे साहेबांनी एक फॅन आहेत पप्पांची, आणि पुष्कळ पप्पांना अक्षरशः ते पूजाच करतात पप्पांची. तर ते काही वाईट दाखवणार नाही आणि आपण नीट करूया असं. तर त्याच्या त्याप्रमाणे नंतर मी आता माझा जो सत्कार केला, माझ्या अंगावर शांत टाकली, ती म्हणजे माझ्या पप्पांचीच आठवण होऊन माझी उद्धारप्रमाणे. They say you have 5 seconds, 15 seconds of fame. माझी मराठी थोडी कच्ची आहे, त्याच्यासाठी आय अपॉलोजाइज. पण ॲज द ग्रँडडॉटर ऑफ भगवान दादा, फॉर मी दिस मूवी इज अबाउट फॅन्स अँड द पॉवर ऑफ अ फॅन. जे श्रद्धांजली आणि जसं डॉक्टर बाबरेंनी बनवलेलं आहे ते कुठेतरी त्यांना भेटल्यानंतर ते डॉक्टर बाबरे न होऊन माझे दादा झाले. आणि भगवान दादाबरोबर एवढी मोठी मूवी बनवली, पप्पांबरोबर बनवली, त्याच्यासाठी थँक्यू व्हेरी मच. अँड मंगलमूर्ती, थँक्यू फॉर रिप्रेझेंटिंग. रिअली अप्रिशिएटेड. थँक्यू. Thank you so much, sir. Thank you.